मी आत्ता रिसेंटली पोस्ट केलेल्या गुढीपाडव्याच्या शूटला तुम्ही फारच छान रिस्पॉन्स दिला. खूप जणांचे तर मेसेजसुद्धाही आले. आम्हालाही सुद्धा असं थीम शूट करून हवं आहे. आणि आज मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे की या शूटसाठी आम्ही काय तयारी केली, इन शॉर्ट केवढी मेहनत घेतली. ते सगळ्यात आधी तर तुम्हाला मी चालू करते, सांगते आणि एक छोटासा ब्लॉग पण बनवते. सगळ्यात आधी मी मॉडेल शूट करायचं होतं, हे ठरवलं होतं पाडव्याचं. तर त्यासाठी मी खूप मॉडेल्स लोकांना फोन केले होते, मेसेज केले होते, फ्री कोलॅबरेशन करूया किंवा पेड शूट करूया. तर फ्री कोलॅबरेशनसाठी तो तयार झाले होते, तरी पण त्या लोकांची खूप डिमांड होते. त्यानंतरच्याला पेड शूटसाठी पण मॉडेल्स तयार झाल्या, पण त्या लोकांचे पण काही वेगळेच डिमांड असतात. मग पेड शूट कॅन्सल केलं मी. एक तयार झाली होती, मी तिला बोलले मी माझं डिसिजन सांगते म्हणून. त्यानंतर मी पेड शूट तर नकोच बोललं. मग मी बोलले की जस्ट पेड शूट फ्री कोलॅबरेशन करण्यापेक्षा माझी एक फ्रेंड आहे, तिलाच मी विचारते, जर ती तयार असेल तर बघून तर अजून एखादी मुलगी कोणती तरी शोधू. त्यानंतर मी माझ्या फ्रेंडला प्राजक्ताला फोन केला आणि तिला फोन केला आणि तिला बोललं की मला एक शूट करायचं आहे, असं असं शूट आहे, तर तू आहेस का रेडी? तर ती बोली थांब, मी तुला सध्या बिझी आहे, मी तुला नंतर कळवते. त्यानंतर मी तिला परत थोड्या वेळानंतर तिचा मला मेसेज आला. मग मी तिला सांगितलं की मला पाडवा शूट करायचा आहे, तर जर तू कम्फर्टेबल असशील तर मला सांग, मग आपण शूट करूया. तर ती बोली मला एक दिवस दे, मी एक दिवसात तुला काय डिसिजन आहे ते सांगते. मी बोललं ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर तिचा मला मेसेज आल्यानंतर तिने मला सांगितलं चालेल, मी शूटला रेडी आहे, कसं करायचं काय करायचं ते सांगशील. तर मी म्हटलं ठीक. मग मी खुश झाले आणि त्यानंतर तिला मी म्हटलं तुला मी थोड्याच वेळात कळवते कसं करायचं शूट. त्यानंतर तिला मी मेसेज केला, डेट ठरवली, कुठे लोकेशन असणार ते सांगितलं आणि टायमिंग काय तो कन्फर्म केला. लगेच मी कंबर कसून तयारीला लागले. आधी तर मी सॉन्ग फायनल केलं, आउटफिट काय असणार, त्यानंतरच्याला मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशी करायची यावर डिस्कशन केलं. मग मी छोटीशी स्क्रिप्ट लिहिली अगदी माझ्या रेफरन्ससाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्टोरी बोर्डिंग केली. आता स्टोरी बोर्डिंग म्हणजे काय, प्रोफेशनली स्टोरी बोर्डिंगमध्ये तर नाही घुसले. बेसिक मला जे फोटो हवेत, मला जे शूट करायचं आहे त्याचे बेसिक रेफरन्स मी माझ्या फोटोग्राफरला सांगितले. तर स्टोरी बोर्डिंगनी काय फायदा होतो, तर याचा असा फायदा होतो की तुमचा वेळ वाया जात नाही. फोटो रेफरन्स असल्यामुळे फोटो लवकर वेगवेगळ्या पोजने काढता येतात. त्यानंतर व्हिडिओज आपण जसं ठरवलं आहे त्यामध्ये आपला जास्त वेळही वाया जात नाही. स्टोरी बोर्डिंग केल्यामुळं शूट लोकेशनला जो टाईमपास होतो तो होतही नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं सगळं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यानंतरच्याला सगळं मनासारखं झाले असल्यामुळं खूप खुश होते. लोकेशन आपलं बागुलीच होतं. मग शूटच्या वेळेस बऱ्याच गोष्टी पाहायलाही लागतात. सगळं मॅनेज करून फायनली आम्ही लोकेशनला पोचलो. तिथं शूटचं थीम जे आम्ही ठरवलं होतं त्यानुसार आम्ही सगळं शूट केलं. खूप वेगवेगळ्या अँगलने पोजेस घेतले, रील्स घेतल्या. किती मेहनत करावी लागते, एका शूटमागे किती मेहनत असते ते तुम्हाला खरंच व्हिडिओमध्ये कळेल. आणि खूप खूप दमलो होतो, पण खूप आम्ही मस्तीही केली होती, एन्जॉयही केला होता. खूप वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओज फोटोज घेतले होते, कॉमेडीही भरपूर केली होती. त्यानंतर मस्तपैकी आमचं शूट 3 to 4 आवर्समध्ये कंप्लीट झालं होतं. आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळालंच असेल. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा होता, काय होता. आणि नक्कीच लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.